नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळीपासून खुसखुशीत अशा वड्या बनवणार आहोत। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे। सुरुवातीला आपण मिक्सरमध्ये 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। 3 मिरच्या, थोडेसे 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे आलं घेतलेले आहे। त्यानंतर थोडे आपण जिरे टाकून घेऊया आणि ते छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता त्याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण डाळीचं पीठ घेणार आहोत, हरभरा डाळीचं पीठ। जेवढ्या आपल्या पोळ्या आहे तेवढ्याच आपण त्या पद्धतीने आपण डाळीचं पीठ घ्यायचं आहे। माझ्याकडे 3च पोळ्या होत्या शिल्लक, त्यामुळे मी तेवढ्या क्वांटिटीमध्ये पीठ घेतलेलं आहे। त्या पिठामध्ये मी जी पेस्ट तयार केलेली होती हिरवी मिरचीची, लसूण आणि अद्रक टाकून ती त्यात टाकलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरं टाकलेले आहे, जिरं पावडर। आणि थोडेसे चवीसाठी मी थोडे तिखट टाकलेले आहे, पाव चमचा टाकलेले आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचे आपल्याला त्यात। आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्यात थोडे थोडे पाणी टाकत जायचे आणि हे मिश्रण मिक्स करत जायचे आपल्याला। जसे आपण भज्यांचे पीठ भिजवतो तसेच आपल्याला ते भिजवायचे आहे, पण आपल्याला ते जास्त सैल करायचे नाहीये, थोडे घट्टच राहू द्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले हे मिश्रण छान तयार झालेले आहे। आता आपण एका साइडला आधी कढई ठेवून घेऊया आणि त्यात पाणी टाकून घेऊ। पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे आहे। पाणी उकळते तोपर्यंत आपण इकडे पोळीला जे आपण मिश्रण तयार केलेले आहे पिठाचे ते आपण पोळीला लावून घेऊया। सर्व बाजूंनी हे मिश्रण छान आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। आणि त्याचे असे रोल तयार करून घ्यायचा आहे पोळीचा आपल्याला आणि आपल्याला तो चाळणीत ठेवायचा आहे। तशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पोळीला पण तसंच ते मिश्रण लावून घ्यायचे आहे। आपल्याला पूर्ण असे छान पसरवून घ्यायचे आपल्याला। आपण जे हे मिश्रण लावलेलं आहे ह्या मिश्रणामध्ये तुम्ही बारीक असा कांदा कापून तो देखील टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, तसेच तीळ किंवा ओवा हे देखील तुम्ही त्या मिश्रणामध्ये मिक्स करू शकता। आता हे रोल आपल्याला असे चाळणीत ठेवून घ्यायचे आहे। आता इथे आपण बघू शकतो की आपलं पाणी छान उकळलेलं आहे। आता आपण त्यावर चाळणी ठेवून घेऊया आणि हे जे रोल आहेत ते असे आपल्याला पालथेच ठेवायचे आहे। जो भाग असतो तो छोटा तो आपल्याला खाली घ्यायचा आहे। आता आपले जे रोल आहेत पोळीचे ते छान वाफवलेले आहेत। हे रोल मी साधारणपणे 12 मिनिटं वाफवलेले आहेत। आता इथे आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया। मी इथे उलथणीने हे काप करून घेत आहे, तुम्ही सुरीने देखील हे काप करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हे जे काप केलेले आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण त्यात हे जे काप केलेले आहे आपण रोल ते आपण तळून घेऊया। मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण ते तळून घेत आहोत। त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते छान तळून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या रोलला किंवा वडीला किती छान असा कलर आलेला आहे आणि अतिशय छान असे कुरकुरीत पण झालेले आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की अशा कुरकुरीत अशा आपल्या शिळ्या पोळीच्या वड्या झालेल्या आहेत। आपण त्याला रोल्स देखील म्हणू शकतो।
अतिशय चविष्ट असा कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो। दिसायला आपल्याला त्या भाकरवडीसारख्याच दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।